नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे 10चे पर्सेंटेज इम्पॉर्टंट आहे की नाही आहे। पण या अगोदर आपण डिस्कस करूया की पर्सेंटेज तुम्हाला कोणकोणत्या रेंजमध्ये मिळाले आहे, त्यानुसार तुमच्या पुढच्या स्टेप्स काय असायला पाहिजे आणि हे पर्सेंटेज कुठे महत्त्वाचे आहे। तर बघा, जर आपण 10च्या पर्सेंटेजबद्दल जर बोलायचं झालं ना मित्रांनो, तर अराउंड 15 to 20% हे पर्सेंटेज महत्त्वाचे, 70 ते 80% हे पर्सेंटेज एवढा मोठा मेजर रोल प्ले करत नाही। हे पर्सेंटेज जास्त कुठे महत्त्वाचे आहे, जर तुम्ही इन केस पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेत असाल, ITला ॲडमिशन घेत असाल, काही डिप्लोमा कोर्सेसला ॲडमिशन घेत असाल जिथं 10th हा क्रायटेरिया आहे, किंवा इव्हन जर तुम्ही काही गव्हर्नमेंट जॉब जसं की पोस्ट ऑफिसच्या जॉबला वगैरे अप्लाय करत असाल, तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगले पर्सेंटेज असणं तुम्हाला मदत करेल। पण मेजॉरिटी ऑफ जर बघायला गेलं तर 11वी 12वी नंतर म्हणा किंवा 12वी नंतर खूप असा मेजर रोल प्ले करणार नाही। हां, ऑल्दो तुम्हाला 60%च्या वर असले पाहिजे, कारण जेणेकरून तुम्ही कंपनीजला वगैरे अप्लाय करत आहे तर त्यांचा एक बेसिक क्रायटेरिया असतो की तुमचं फर्स्ट क्लासमध्ये पासिंग झालेलं पाहिजे, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचा। पण असा खूप मोठा लॉस होणार नाही। पण तरीसुद्धा माझ्याकडे काही ॲक्शन स्टेप्स म्हणा किंवा तुम्ही पुढे काय करायला पाहिजे याच्याबद्दलचं काही गायडन्स आहे, ते पॉईंट्स आपण वन बाय वन डिस्कस करूया। जसं की ज्या विद्यार्थ्यांना बघा 80% to 100%च्या मदत मिळालेलं आहे, फॉर एक्झाम्पल 100 म्हणजे 99 असो, 98% असो, त्यांनी काय करायचं, डबल डाऊन करायचं। डबल डाऊन म्हणजे याला काय म्हणतात, फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट मला करायची आणि ती गोष्ट मी एका पद्धतीने केली आणि ते सक्सेसफुल झाली, तर तीच पद्धत पुन्हा आपण अवलंबली पाहिजे, उलट त्याच्यामध्ये इम्प्रोवाइज केलं पाहिजे। तर तुम्हाला डबल डाऊन काय करायचं आहे, जे डिसिप्लिन, जे हार्डवर्क, जे कन्सिस्टन्सी तुम्ही 10वीमध्ये मेंटेन केली, त्याच कन्सिस्टन्सी तुम्हाला डबल करायचे, म्हणजे अजून ते एफर्ट्स तुम्हाला 2x करायचे आणि 11th-12thमध्ये जे पण तुम्ही एक्झाम देणार किंवा बोर्डाच्या पेपरला समोर जाणार तिथं पण तशीच मेहनत करून चांगला परफॉर्मन्स करायचा आहे। मला माहीत आहे 85वाला 90साठी रडत आहे, 90%वाला 95साठी रडत आहे, पण रडण्याची गरज नाही। जर अबोव 80% आहे तर तुम्ही ऑलरेडी थोडं स्वतःला पुश केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं। आता ह्याच गोष्टी इम्प्रोवाइज करून तुम्हाला 11th-12thमध्ये आपला परफॉर्मन्स वाढवायचा आहे। ज्या स्टुडंट्सला 70% to 80%च्या मदत आलेलं आहे, यांनी खरं सांगतो टाईमपास केलेला आहे, कुठेतरी यांनी टाईमपास केलेला आहे, यांनी कॅज्युअल ॲटिट्यूडमध्ये एक्झाम वगैरे दिलेली आहे। आणि ही गोष्ट तुम्हाला आता कंटिन्यू नाही करायची 11वी 12वीमध्ये। ठीक आहे, 10वी होतं, होऊन गेलं, ज्या चुका झाल्या त्या झाल्या, पण आता तुम्हाला इम्प्रोवाइज करायचं आहे। काय करायचं आहे, इम्प्रूव्ह करायचं आहे आणि 11वी 12वीमध्ये डबल फोर्सने अभ्यास करायचा आहे आणि ज्या पण चुका इथे झालेल्या आहेत त्या चुकाकडून शिकायचं आहे। कारण चुकतो तो माणूस, आणि जो पुन्हा पुन्हा चुकतो आणि सेम चुका पुन्हा पुन्हा करतो तो मूर्ख माणूस। तर डेफिनेटली आता आपल्याला चुका पुन्हा नाही करायचे, इम्प्रोवाइज करायचं आहे। आणि ज्या स्टुडंटला कुठेतरी 60% to 70%च्या मदत म्हणा किंवा बिलो 60% मिळालेले आहे, तुम्हाला हेवी लेवलवर एफर्ट्स घ्यावं लागेल, खूप मोठ्या लेवलवर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल। इम्प्रूव्हमेंटची खूप मोठी गरज आहे। तुम्ही तुमच्या टीचरसोबत म्हणा, इम्प्रूव्हमेंटची खूप मोठी गरज आहे, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल। तुम्ही कुठेतरी खूप बाकी गोष्टींमध्ये बिझी होते, फ्रेंड सर्कल असो, टाईमपासपणा असो, तुम्ही टीचरचं पॅरेंट्सचं ऐकलेलं नाही आहे। ठीक आहे, एखादी एक्सेप्शनल केस असू शकते, तुमची तब्येत खराब असेल किंवा काही फॅमिलीमध्ये पर्सनल इश्यू असेल, पण मला असं वाटतं ज्या स्टुडंटला 70%च्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतःला स्वॉट ॲनालिसिस करणं, म्हणजे स्वतःला ॲनालिसिस करणं, स्ट्रेंथ, विकनेस आणि अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स हे करणं खूप जास्त गरजेचं आहे। जर तुम्हाला जिथे कुठे डाऊट्स येत असेल, डिफिकल्टीज येत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये फॉर्म आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्म आहे, तो फॉर्म फिल करा। मी पर्सनली तुमचं जे पण इश्यूज आहे किंवा डाऊट्स आहे ते ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करेल। पण या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि घाबरू नका जर पर्सेंटेज कमी आले असेल, इट्स नेव्हर टू लेट। पण याच चुका पुन्हा रिपीट करू नका, नाही तर खूप जास्त लोक असतात, वन शीट ऑफ पेपर कांट डिसाइड युअर फ्युचर, पर्सनॅलिटी मॅटर करते, पर्सेंटेज मॅटर करत नाही। हा एकाला चांगलं वाटते मित्रांनो, पण बेसिक आहे ना, तुम्हाला 10वीमध्ये एकच काम होतं, चांगला अभ्यास करणं, चांगले पर्सेंटेज घेणं, चांगले पेपर सॉल्व करणं, आणि ते पण काम तुम्ही कुठेतरी व्यवस्थित नाही केलं, ते कुठेतरी तुमचं डिसिप्लिन नाही आहे, तुम्ही कन्सिस्टंट नाही आहे, तुम्ही कन्सर्न नाही आपल्या करिअर किंवा एज्युकेशनला घेऊन, तुम्हाला तुमच्या आईवडिलांची जाणीव या गोष्टी दाखवतात। म्हणून आता चुका झाल्या, आपल्या आईवडिलांसोबत बोला, मोठ्या बहीण भावांसोबत बोला, टीचरसोबत कन्सल्ट करा, त्यांना म्हणा की ठीक आहे, मी थोडंसं कॅज्युअल ॲटिट्यूडनं बिहेव केलं, माझ्याकडनं चुकी झाली, आई वडील सॉरी, मी आता ह्या गोष्टीला इम्प्रोवाइज करतो, मेहनत करतो आणि पुन्हा मी कमबॅक करतो, है ना। दिस कमबॅक इज अ पर्सनल। तर 11वी 12वीमध्ये पुन्हा डबल स्पीडनं या आणि चांगलं करा। आणि अशा खूपशा केस स्टडीज आहे, खूप चांगले महान लोक आहे, इव्हन माझे पण खूप असे फ्रेंड्स आहे ज्यांना 10thमध्ये कमी पर्सेंटेज होते आणि त्यांनी लाईफमध्ये चांगलं केलं। रिसेंटली मी माझ्या मित्राशी ते लग्न होतं मिथिलेश येथे, तिथे एका दादाला भेटलो, त्याला अराउंड 70 to 80च्या रेंजमध्ये पर्सेंटेज होते, पण आता तो मायक्रोसॉफ्टला एका मोठ्या पोस्टवर काम करतो, 7 फिगर्स त्याचा पॅकेज आहे। माझा एक मित्र आहे 72% होते, प्रतीक, तो
एका कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये डिझायनर म्हणून काम करतो. तसे खूपशा केस स्टडीज आहे. मग सचिन तेंडुलकर सर असो किंवा इव्हन चेतन भगत असो. चेतन भगत सरांना पण फार कमी पर्सेंटेज होते. ते IITN आणि IIMमधून त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे. तशा भरपूरशा केस स्टडीज आहे. तर म्हणून मन खच्चीकरण करू नका, गिव्हअप करू नका. बेसिकली अमिताभ बच्चन सरांची खूप छान कविता आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात आहे ना, मी ते अटॅच करून देईल, तुम्ही बघून घ्या. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि त्या सगळ्या गोष्टी इम्प्रोवाइज करा. आणि काही पण डिफिकल्टीज डाऊट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.